रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे 27 तासांचा भारताचा दौरा करून त्यांच्या देशी परतलेत। तरी सुद्धा त्याची चर्चा मात्र जगभरामध्ये सुरू आहे। भारतामध्ये ते ज्या विमानाने आले ते विमान, त्या विमानाचा मार्ग, यापासून ते भारतामध्ये त्यांचं स्वागत कसं झालं, त्यांनी काय काय खाल्लं आणि त्यांना कोणकोणत्या भेटवस्तू देण्यात आलेल्या आहेत, भारतामध्ये ते कुठे कुठे गेले, इथपर्यंत जोरदार चर्चा रंगलेली आहे। कसा खास ठरला पुतीन यांचा भारताचा हा दौरा, पाहूयात खास रिपोर्ट। रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आपला 26 ते 27 तासांचा भारत दौरा पूर्ण करून परतले। त्यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह द्विपक्षीय चर्चा केली, तर बिझनेस फोरमलाही संबोधित केलं। यावेळी भारत रशिया दरम्यान कोणत्याही मोठ्या कराराची घोषणा झाली नाही। यापूर्वी दोन्ही देशांमध्ये Su-57 फायटर जेट आणि S-400 डिफेन्स सिस्टीमबाबत करार होऊ शकतो असं म्हटलं गेलं होतं, मात्र त्यावर फार मोठी अधिकृत महत्त्वाची घोषणा करण्यात आली नाही। मात्र दोन्ही देशांमध्ये तेल पुरवठ्याच्या हमीसह 19 करारांवर सहमती झाली। यात अनेक महत्त्वाचे करारही आहेत। मनुष्यबळ गतिशीलता कराराद्वारे दोन्ही देशांचे नागरिक तात्पुरत्या स्वरूपात एकमेकांच्या देशात काम करू शकतील। आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षणासंदर्भातील कराराद्वारे आरोग्य सेवा, वैद्यकीय संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणामध्ये दोघांमध्ये देवाणघेवाण होईल। अन्न सुरक्षा आणि मानके कराराद्वारे भारताच्या FSSAI आणि रशियाच्या ग्राहक संरक्षण एजन्सी यांच्या दोन्ही देशातील लोकांना सुरक्षित आणि चांगल्या दर्जाचं अन्न मिळावं यासाठी एकत्र काम करतील। भारत आणि रशियानं शिपिंग, बंदरं, जहाज बांधणी आणि आर्क्टिक सहकार्य मजबूत करण्यासाठी एक नवीन करार केला। खत कराराद्वारे भारतीय शेतकऱ्यांना वेळेवर, नियमित आणि पुरेशा प्रमाणात खतं मिळतील। अणुऊर्जा कराराद्वारे भारत आणि रशियाचं आता लहान पोर्टेबल आणि मॉड्युलर अणुभट्ट्यांवर एकत्र काम होईल। मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पांवरील सहकार्य सुरूच राहील। भारत आणि रशियाचा 2030 पर्यंत आर्थिक क्षेत्रांमध्ये भागीदारी वाढवण्यासाठी एक विशेष कार्यक्रम जारी करण्यात आलाय। भारतानं रशियाच्या नागरिकांसाठी 30 दिवसांच्या टुरिस्ट मोफत व्हिसाची घोषणा केली। तसंच गटानं येणाऱ्या रशियन पर्यटकांनाही मोफत व्हिसा दिला जाईल। असे महत्त्वाचे करार करून अध्यक्ष पुतीन शुक्रवारी रात्री सुमारे 10 वाजता आपला 26 ते 27 तासांचा दौरा संपवून मॉस्कोला परतले। मात्र जाण्यापूर्वी त्यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित केलेल्या शाही भोजनात सहभाग घेतला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या या शाही भोजनात भारतातील विविध प्रांतांतील खास पदार्थ वाढण्यात आले। या मेनूमध्ये गुच्ची दून चेटीन म्हणजेच काश्मीरी अक्रोड चटणीसह भरलेली गुच्ची, अचारी वांगी आणि येलो डाल तडका यासारख्या पारंपरिक पदार्थांचा समावेश होता। रशियन शिष्टमंडळाला वाढण्यात आलेल्या ऑन टेबल पदार्थांमध्ये बंगालचा गुळ संदेश आणि दक्षिण भारतातील लोकप्रिय स्नॅक मुरुक्कू यांचाही समावेश होता। भोजनाचं वातावरण भारतीय आणि रशियन संगीतानं भारलं होतं। नौदल बँड आणि भारतीय वाद्य कलाकारांनी भारतीय शास्त्रीय संगीत, बॉलिवूड धून आणि प्रमुख रशियन संगीतही सादर केलं। नौदलाच्या बँडनं शाहरुख खानच्या फिर भी दिल है हिंदुस्तानी या चित्रपटातलं गाणंही वाजवलं। तर या बडदास्ती दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांच्यासमोर रशियन सैन्यात भरती झालेल्या भारतीयांचा मुद्दाही मांडला। तिथं अडकलेल्या भारतीयांना लवकरात लवकर सुरक्षितपणे सोडण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली। दरम्यान पंतप्रधान मोदींनी पुतीन यांना काही भेटवस्तूही दिल्या। यात आसामी चहा, मुर्शिदाबादचा चांदीचा टी सेट, काश्मीरचं केशर, महाराष्ट्राचा चांदीचा घोडा, संगमरवरी बुद्धिबळ संच आणि श्रीमद भगवद्गीतेचा रशियन अनुवाद यांचा समावेश आहे। ब्रह्मपुत्रेच्या सुपीक खोऱ्यांमध्ये पिकवलेला हा चहा त्याच्या मजबूत माल्टी चवीसाठी, चमकदार रंगासाठी आणि पारंपरिक आसामी प्रक्रियेसाठी ओळखला जातो। 2007 मध्ये GI टॅगनं सन्मानित केलेला हा चहा भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं आणि संभाव्य आरोग्य फायद्यांचं प्रतीक आहे। मुर्शिदाबाद सिल्वर टी सेट हा गुंतागुंतीच्या नक्षीकामाचा, पश्चिम बंगालची कला आणि चहाचं सांस्कृतिक महत्त्व सांगणारा आहे। भारत आणि रशिया दोन्ही देशांमध्ये चहाप्रेम, नातेसंबंध आणि सामायिक कथांचं प्रतीक आहे। हा सेट भारत रशिया मैत्री आणि चहाच्या परंपरेचा उत्सव साजरा करण्यासाठी देण्यात आला। काश्मीरमध्ये पिकवलं जाणारं केशर स्थानिक पातळीवर कंग किंवा जाफरान या नावानं ओळखलं जातं। आपल्या गडद रंग, सुगंध आणि चवीसाठी ते प्रसिद्ध आहे। हे GI आणि ODOP अंतर्गत संरक्षित आहे। याला रेड गोल्ड असंही म्हटलं जातं। आरोग्य, फायदे आणि परंपरा तसंच कारागिरीचं एक प्रतीक मानलं जातं। तर महाराष्ट्रामध्ये हस्तकलेनं तयार केलेला चांदीचा घोडा गुंतागुंतीच्या डिझाईन्सनं बनलेला आहे। भारताच्या धातुकलेची परंपरा दर्शवणारा आहे। हा घोडा सन्मान आणि धैर्याचं प्रतीक मानलं जातो। याला भारतीय आणि रशियन संस्कृतीत सारखंच महत्त्व आहे। आग्र्यात तयार केलेला संगमरवरी चेस सेट हा या क्षेत्रातील दगडी कोरीव कामाच्या कलेला अधोरेखित करतो। यात व्यक्तिगत कोरीवकाम केलेले मोती, विविध रंगाचे दगडी प्यादे आणि फुलांच्या डिझाईन असलेला चेकरबोर्ड आहे। मार्बल, लाकूड आणि अर्धमौल्यवान दगडांचं मिश्रण करून त्याला तयार करण्यात आलंय। तर पंतप्रधान मोदींनी रशियन भाषेत अनुवादित केलेली श्रीमद भगवद्गीताही पुतीन यांना भेट दिली।
दरम्यान पुतीन जिथं जातात तिथं त्यांच्या विमानाचीही त्यांच्या इतकीच चर्चा होते. गुरुवारी आणि शुक्रवारी पूर्ण दिवस ग्लोबल एव्हिएशन वॉचर्ससाठी हे 2 दिवस व्यग्र ठरले. भारताकडे येत असताना पुतीन यांचं विमान अचानक गायब होत होतं, तर अचानक ट्रान्सपॉन्डर ऑन होत होता. हा रहस्यमय खेळ सुमारे 6.5 तास सुरू होता. काही हजार लोक जगभरात या विमानाला ट्रॅक करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र अखेर गुरुवारी संध्याकाळी दिल्ली विमानतळावर हे विमान लँड झालं. गुरुवारी सर्वाधिक ट्रॅक झालेलं विमान म्हणून फ्लाइंग क्रेमलिन या पुतीन यांच्या अधिकृत विमानाची नोंद झाली आहे. पुतीन हे जगातील सर्वाधिक सुरक्षा पुरवलेल्या नेत्यांपैकी एक मानले जातात. त्यांचा प्रत्येक परदेश दौरा हा अनेक सुरक्षास्त्रांनी तैनात असतो. याच प्रोटोकॉलचा एक भाग म्हणजे डिकॉय एअरक्राफ्ट स्ट्रॅटेजी. याचा उद्देश रशियन अध्यक्षांना जगाच्या नजरेतून लपवणं हा असतो. त्याची सहजासहजी ओळख पटू नये याची काळजी घेतली जाते. रशियन अध्यक्ष पुतीन यांच्या अध्यक्ष विमानाचं नाव आहे IL-96-300 PU. याला फ्लाइंग क्रेमलिन असंही म्हटलं जातं. हे विमान शक्तीचं प्रतीक मानलं जातं. त्याचं नाव फ्लाइंग क्रेमलिन. क्रेमलिन म्हणजे रशियन अध्यक्षांचं अधिकृत निवासस्थान आणि कार्यालय. हे विमान 55 मीटर लांबीचं आहे. त्याच्या पंख्याचा विस्तार 60 मीटर तर टेकऑफचं कमाल वजन 250 टन आहे. फ्लाइंग क्रेमलिन इल्युशन म्हणजेच IL-96-300 PU आहे. शिवाय या खास विमानात 4 इंजिन आहेत. विमान एखाद्या भव्य राजवाड्याप्रमाणे आहे. विमानात सुसज्ज कार्यालय आहे, मास्टर बेडरूम आहे, सुसज्ज जिम देखील आहे. सुरक्षा एन्कोडेड व्हिडिओ कॉन्फरन्सही करता येईल असं भव्य दालन आहे. शिवाय मल्टी स्पेशालिटी वैद्यकीय सुविधाही आहे. सुरक्षेबाबत तर हे आणखी मजबूत आहे. क्षेपणास्त्र देखील या विमानाला हानी पोहोचवू शकत नाही. फ्लाइंग क्रेमलिनमध्ये क्षेपणास्त्र विरोधी तंत्रज्ञान आहे. या विमानात संप्रेषण प्रणाली आहे. आपत्कालीन परिस्थितीत वापरासाठी अणु कमांड प्रणाली देखील आहे. तेव्हा प्रचंड सुरक्षेनं सज्ज पुतीन भारतात आले तेव्हा साऱ्या जगानं त्यांचा थाट पाहिला आणि भारतातील त्यांना मिळालेलं आदरातिथ्यही पाहिलं. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.